नमस्कार मित्रांनो, आज आहे यात्रेचा दिवस आणि सकाळी सकाळी मी आणि आप्पा सर्व देवांना नारळ चढवायला चाललो आहे. तर सर्वप्रथम आम्ही खंडेश्वर देवाच्या मेन मंदिरामध्ये नारळ चढवला. त्यानंतर आम्ही इथे अ, शंकराच्या भक्तांच्या मंदिरामध्ये आलो आहे. त्यांचं नाव हेगडे प्रधान होतं आणि या मंदिराची खास गोष्ट अशी आहे की माझे पप्पा 10वीमध्ये इथे अभ्यास करायला यायचे आणि इथे ना खूप शांती आहे. खूप शांत वाटतं इथे आल्यावर आणि आजूबाजूला घर वगैरे काही नाही आहे, फक्त मोकळं रान आहे, शेत आहे. तर खूप शांती असते, मग अभ्यासाला खूप मदत होते. त्यानंतर आम्ही शेताच्या वाटेने वरती गेलो आणि वरच्या मंदिरामध्ये आम्ही नारळ चढवला. आणि या मंदिरामध्ये पण ना खूप छान वाटतं आल्यावर, कारण आहे ना आजूबाजूला सगळं शेत आहे. त्यानंतर आम्ही शंकराच्या मंदिरात आलो, जे गावाच्या एकदम स्टार्टिंगलाच पडतं. आणि इथे सर्वप्रथम आम्ही थोडीशी साफसफाई केली आणि अगरबत्ती वगैरे लावून मग इथे आम्ही नारळ चढवला. त्यानंतर आम्ही हनुमानाच्या आणि मग त्यानंतर देवीच्या मंदिरात आम्ही पूजा वगैरे करून नारळ चढवला. आणि मग शेताच्या वाटेने आम्ही निघालो आमच्या शेताच्या देवाला. म्हणजे हे शेताचं देव नाही आहे, पण त्यांना सगळं मोठे देव म्हणतात, मोठा देव. तर तिथे जायला शेताच्या वाटेने जावं लागतं आणि आजूबाजूला बघा किती हिरवंगार शेत आहे. तर ते ॲक्च्युली ते देव आहेत ना, ते खूप खाली आहे आणि आधी वाटा बरोबर चांगल्या होत्या, पण आता काळानुसार ना तिथे थोडे बदल झाले आणि तिथे जायला आहे ना थोडंसं अवघड आहे आणि ते खूप खाली आहे. तर आम्ही इथूनच देवाला नमस्कार केला आणि मग आम्ही इथे नारळ वगैरे फोडला. त्यानंतर आम्ही घराच्या मागे आलो होतो. इथेही देव आहेत. तर आधी इथे शेड वगैरे नव्हती, पण आता बघा छान शेड वगैरे केली आहे. तर मी इथे प्रसाद दाखवला आणि नारळ वगैरे फोडून आम्ही आता आमच्या शेताच्या देवाला निघालो आहे. तर इथे मध्ये ना निळवंडे धरण म्हणजे निळवंडा डॅम आहे, तिथलं पाणी येतं इथे. तर त्या वाटेने आम्ही चाललो होतो आणि मध्ये थोडा गॅप आहे आणि त्यानंतर मग परत घरं वगैरे सुरू होतात. तर फायनली गाईज आता आम्ही पोहोचलो शेतामध्ये आणि इथे वेगळंच झाड होतं युनिकचं, ते मला थोडं अट्रॅक्टिव्ह वाटलं. आणि इथे बघा हे आमचं शेत आहे आणि त्याच्या जस्ट बाजूला आमचे शेताचे देव आहेत. तर इथे थोडीशी साफसफाई आम्ही करून घेतली आधी, कारण थोडा कचरा वगैरे होता इथे ठेवलेला. आणि त्यानंतर मग पूजेची तयारी केली. तर इथे आम्ही त्यानंतर दिवा वगैरे लावला आणि मग शेंदूर बनवलं आणि मग लगेचच देवाला शेंदूर लावून घेतला आणि त्यानंतर पूजा अर्चा केली आणि नारळ वगैरे फोडून आम्ही परत घराकडे निघालो. तर घरी जाताना ना गाईज आम्हाला इथे आमचं गव्हाचं शेत दिसलं आणि याला बघा किती छान गहू आलेत आणि शेजारी कोणाच तरी मकाचं शेत आहे. तर घरी जाताना ना रस्त्यामध्ये अजून एक देवीचं मंदिर लागतं, तर तिथेही आम्ही पूजा वगैरे केली आणि नारळ वगैरे फोडून आम्ही फायनली घरी परतलो. तर घरी आल्यावर गाईज दीदी आणि मानसीने ना सुंदर रांगोळी काढलेली आणि पूर्ण घराला असं मस्त बॉर्डर केलेलं त्यांनी आणि मेन रांगोळी पण काढली इथे हे बघा. आणि त्यानंतर मोठे बाबांच्या सजेशनवर त्याला फुलांनी पण डेकोरेशन चालू होतं. एकदम छान रांगोळी काढलेली त्यांनी. तर एवढं सगळं काम करून मला खूप भूक लागलेली आणि ताई मोठी आई सर्वांनीच ना स्वयंपाक रेडी केलेला आणि इथे आजी एकदम गरमागरम भजी काढत होती आणि हे लोक बघा भजी खायला इथे थांबलेत. कांद्याची भजी काढलेली एकदम गरमागरम. आणि देवाला पुरणपोळीचं नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही जेवायला बसलो आणि जेवणाचा मस्त आनंद घेतला. हॅलो गाईज, आता दुपार झाली आहे आणि आम्ही सगळे इथे असं बसलो आहे. हे बाबा आणि पप्पांनी तर मस्त झोप घेतली आहे आणि मस्त फ्रेश झालेत ते, कारण रात्री खूप जागरण करायचं आहे. आणि आम्ही इथे बऱ्याच वेळापासून गप्पा मारतो आहे आणि पुण्यावरून वैभव दादा आला आहे आणि त्याच्यासोबत एक खास पाहुणा आला आहे आमचा नांदेडवरून त्याचा मित्र बालाजी दादा. आणि आमच्या गप्पा चालू आहेत. तर आता 10वी झाली आहे तर थोडं करिअरवर गप्पा चालू होत्या. आता मी जस्ट नॉर्मल गप्पा मारतोय. आम्ही दादासोबत आलो आहे दर्शन करायला आणि अर्धा तासापासून आम्ही इथे लाईनीत उभं आहे. अजून काय आम्हाला देव भेटलेला नाही आणि आम्ही तासापासून देवाची वाट पाहत इथे पाहुणे वगैरे.
अशा आमच्या गावाला मानाच्या काट्या येतात आणि आम्ही ते पाहतो. तर फायनली गाईज आम्ही आता मंदिरामधून आलो आहे दर्शन करून. आणि आता गरमी होती तर म्हटलं चला आता उसाचा रस घेऊ थंडगार असा. आणि बघा सगळ्यांनी आपापले ग्लास घेतलेत आणि आता आम्ही एन्जॉय करतोय. गाईज तर आता आम्ही चाललो आहे निमरच्या यात्रेला, देवीच्या यात्रेला. आणि इथे ताई मोठी आई वगैरे बसलेत आणि या साईडला आत्या आणि पप्पा आहेत, मागे दादा आहे आणि अप्पा गाडी चालवत. तर गाईज हे जे मंदिर आहे ना देवीचं, हे थोडं हाईटवर आहे आणि आत्ताच इथे पाऊस वगैरे झालेला तर थोडं ओलं वगैरे आहे. आणि आतमध्ये ना मंदिरामध्ये खूप मोठी जागा आहे बसायला. तर आम्ही सगळे इथे बसलेलो देवीच्या मंदिरात आणि लगेच आम्ही निघालो मग थोड्या वेळात. तर घरी आल्यावर संध्याकाळ झालेली आणि इथे मंदिरामध्ये ना छान अशी बायकांची लेझिम होती तर ती बघायला आम्ही आलो होतो. आणि ते लोक मस्त परफॉर्म करत होते. गाईज आता आम्ही चाललोय तळी भरायला. पप्पा ते वगैरे सगळे पुढे गेले आणि आता आम्ही चाललोय तळी भरायला. पण खूप चिखल आहे रस्त्यावर. चला तर गाईज आम्ही आता पोहोचलोय मंदिरामध्ये तळी भरण्यासाठी. आणि ज्यांना माहीत नाही की तळी भरणे म्हणजे काय असतं त्यांना मी सांगतो की तळी भरणे म्हणजे बेसिकली देवांची पूजा करणे असतं. आणि हे जे लाल कपड्यामध्ये ठेवलेत ना ते आमचे देव आहेत घराचे. तर त्यांची भंडारा वगैरे लावून आम्ही पूजा करतो. आणि इथे जे खोबऱ्याच्या वाट्या ठेवल्या आहेत हे खोबऱ्याच्या वाट्या तोडायच्या असतात. आणि हे जे खोबऱ्याचे तुकडे असतात ते मंदिराच्या कळसापर्यंत टॉपला पोहोचले पाहिजे अशी प्रथा असते. आणि सर्वप्रथम आम्ही देवाची आरती म्हणतो आणि त्यानंतर तळी भरतो.
राहू दे ग. एक नंबर एक नंबर. ए भैया शूटिंग शूटिंग तू बाय तू गाडी तू. काल दीदी नाही नाही हो पटापट होती 10-15 मिनिटात दर्शन आहे. हो बस आयुष मोठ्या दादाबरोबर फुगडी खेळत आहे आता बघा शो. तर दरवर्षी ना काही यात्रेनिमित्त आमच्या घरी आरवी गावाचे माणसं येतात आणि त्यांची पण एक स्वतःची प्रथा असते की ते असे मशालसारखं लावतात आणि देवाची आरती करतात. आणि आता तरी हे कमी झाले त्यांचे नंबर, पण माझ्या पंजोबांच्या वेळेस ना 150 ते 200 माणसं यायचे. म्हणजे बघा किती पब्लिक असेल. तर आरती झाल्यानंतर सगळ्यांनीच कोटमं भरायला सुरुवात केली आणि मीही कोटमं भरलं. तर बघा आता कोटमं कसं भरतात. तर जेवण वगैरे करून आम्ही आता यात्रेमध्ये चाललो आहे, कारण पाळणे आहेत यावर्षी यात्रेमध्ये, तर ते बघायला चाललो आहे. आणि इथे बघा किती छान काठ्यांचा नाच होतो आहे आणि फटाके वगैरे पण फोडत आहेत हे लोक. तर खूप छान होतं आणि आता आम्ही इथे पण जाणार थोड्या वेळाने. इथे 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 आयरा आयरा दोन्ही हाते जोरात 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 जोरात. हे मध्ये अडकतंय ना साईडला पाहिजे. त्याला सांग ना साईडला.
तर डीजेवर मस्त नाचून वगैरे झाल्यावर आम्ही डीजे जवळ गेलो, कारण आहे ना यावर्षी तिथे ना काही मॅस्कॉट्स होते. मॅस्कॉट्स म्हणजे तेच जे कार्टून कॅरेक्टर्स लाईक ड्रेस्ड असतात, आणि ते पण होते. तर आम्ही त्यांच्यासोबत पण मस्त नाचलो वगैरे. त्यात 2च कॅरेक्टर होते, एक गोरिल्ला होता आणि एक तात्या विंचू होता. तर आम्ही मस्त नाचलो त्याच्यासोबत आणि फोटोज वगैरे पण काढले. त्यानंतर काहीच आम्ही फालुदा खाल्ला. काहींनी कुल्फी घेतली होती, पण आम्ही फालुदा घेतला आणि फालुदा खूपच यम्मी होता, टेस्टी होता आणि आम्ही त्याला मस्त एन्जॉय केलं. आणि मी पण फालुदा खाल्ला आहे बघा, यांनी पण घेतला आहे फालुदा आणि आम्ही खातो आहे आता. तर गाईज आता आम्ही ना घोड्यांचा डान्स बघण्यासाठी आलो आहे. आणि ना दरवर्षी घोडे नाचवतात आमच्या गावामध्ये. आणि ना काही स्पेशल ट्रेनर्स असतात जे त्यांना ट्रेन करतात. आणि हे बघा आता पण ना ते लोकच नाचवत आहेत त्यांना.
तर इथे जो काहीच घोडा आहे ना, त्यांनी देवाला आहे ना नमस्कार केला बघा काहीच. त्यांनी तो बसला होता आणि त्यांनी नमस्कार केला देवाच्या पालखीला. आणि पालखीमध्ये श्री खंडेराय देवांची मूर्ती आहे आणि त्याला त्यांनी नमस्कार केला. तर घोडे नाचून झाल्यावर ना गाईस देवाच्या पालखीची आहे ना गावभर पूर्ण मिरवणूक काढतात. आणि आता रात्रीचे 4 वाजले होते. थोडा लेट झाला होता पण काही नाही, सगळे जागे असतात. आणि जे झोपले होते ना ते पण जागे झालेले बघा. तुमच्या उष्ट्यासाठी आलो. तुमच्या उष्ट्याची मदास, तुमच्या दासाचा मी दास. तोखा म्हणे मी आणली पाटी, देवा तुझ्या उष्ट्यासाठी. बोला पुंडलिका खंडेराव महाराज की जय. ओम वागा सोम वागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरकात वारी. इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरकात वारी. बोल बुद्धी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. आत्मनिवेदन भरित रोडगा, आत्मनिवेदन भरित रोडगा. निवतील हारो हारी एकाच हारी. ग मल्हारी त्रिपुराहारी. तुझ्या वारीचा मी भिकारी. वाहन तुझे घोडवरी, वर बसली मासा सुंदरी. वाघ्या मुरळी नाचती परोपरी. आवडी ऐशी पाहिन जे जोरी. बोध भंडारा लावीन परोपरी. एका जनार्दनी विली श्रीहरी. वारी देऊन प्रसन्न मल्हारी. बोल खंडेराव महाराज की जय. 5 वाजले आम्ही निघालोय. चला गाईज आम्ही घरी चाललोय. मागे वळून बघायचं नसतं रात्रीचं. मागून चुडेल बिडेल येते. तर गाईज असा होता माझ्या गावच्या यात्रेचा पार्ट 2. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. कारण आहे ना गावच्या यात्रेची फिलिंग वेगळी असते आणि ती प्रत्येकाला अनुभवायला सगळ्यांना शेअर करा. आणि कमेंट करायला विसरूच नका. आणि पार्ट 3 ना खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर पार्ट 3साठी पण जास्तीत जास्त कमेंट करा म्हणजे लवकर येईल तो. आणि थँक्यू.